जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माती असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाथा अभंग, अभंग क्रमांक 1543. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. तुझ्या बाचे काय वेचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. ओटासाठी खटपट करसी अवघा वेळ. राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ. ओटासाठी खटपट करसी अवघा वेळ. राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ. राम राम म्हणता, राम राम म्हणता, राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. म्हणता राम राम, म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. तुझ्या बाचे काय वेचे. तुझ्या बाचे काय वेचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. द्रव्याची आशा तुझला दाही झाली दिशा न पुरती. द्रव्याची आशा तुझला दाही दिशा न पुरती. कीर्तनाशी जात तुझी जड झाली मती. कीर्तनाशी जात तुझी जड झाली मती. द्रव्याची आशा तुझला दाही दिशा न पुरती. कीर्तनाशी जाता तुझी जड झाली मती. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता. तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता. राम राम न म्हणे त्याचा गाढव माता पिता. राम राम न म्हणे त्याचा गाढव माता पिता. तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता. तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता. राम राम न म्हणे त्याचा गाढव माता पिता. राम राम न म्हणे, राम राम न म्हणे त्याचा गाढव माता पिता. त्याचा गाढव माता पिता. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. हरीचे नाम कदा काळी कारे नये वाचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. हरी जय जय राम. हरी जय जय राम. हरी
हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय 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 राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। ओवी 30 ते 75। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जय श्री गणेशाय नमः। मने मागा कवनी कही जे पर्यंते ने पुसिले नाही ते सहसा कैसे काही सांगो मन्यो। मी जरी सलगीचा सांगू तरी काय ऐशी हुनी अंतरंगू परित्यही हा प्रसंगू बिहाली पुसो। माझी आवडी तैसी शिवा जाहली तरी काय होईल गरुडाची आहे तुली परी तोही हे बोली करीची न। मी काय सनकाधिका होनी जवळा परी तयाही नागवीची हा चाळा। मी आवडेन काय प्रेमळा गोकुळीची ऐसा तया तेही लेकुरेपणे झकविले एकाचे गर्भवास ही साहिले परी विश्वरूप हे राहाविले न दावीच कवना। हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज केवी उराउरी मज पुसोये पाम आणि न पुशेची जरी मने तरी विश्वरूप देखील याविने सुख नोहेची परेजिने तेही विपाये। मनवोने आता पुसो आळू माळसी मग करू देवा उडी तैसी येणे प्रवर्तला साधवसी पार्थू बोलो परी तोची ऐशे निभावे जे एकादो उत्तरासवे दावी विश्वरूप आघवी झाडा देऊनी आहो वासरू देखली याची साठी धेनू खडबडो निमोहे उठी मग स्तन मुकीची भेटी काय पाना धरे पापात या पांडवाची निनावी जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावी तया ते अर्जुने जव पुसावी तव साहिल काय तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माझवन ऐसे मिळणी वेगळेपण उरे हेची बहु मनवोनी अर्जुनाची बोला सरीसा देव विश्वरूप होईल अपेसा तोची पहिला प्रसंग ऐसा ऐकिजे तरी मग पार्थो देवा ते म्हणे जी तुम्ही मज कारणे वाच्य केले जे न बोलणे कृपा निधे जय महाभूते ब्रह्म्याटती जीव महादादीचे ठाय पिटती
तै जे देव होऊन ठाकती ते विसवणे शेषीचे होते हृदयाची ए परिवरी रोविले कृपणाची ए परी शब्द ब्रह्मासी ही चोरी जयाची केली ते तुम्ही आजी पुसिले मज पुढाही फोडिले जया अध्यात्म ओवाळिले ऐश्वर्य हरे ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिदली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझ पाहून कैचे परी सातची महामोहाची परी बुडली या दिखोनी सिसवरी तू आपण पे घालून श्रीहरी मग काढील माते एक तू वाचून काही विसवी दुजियाची भाषण नाही की आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणो मी जगी एक अर्जुनो ऐसा देही वाहे अभिमानो आणि कौरवाती स्वजनो आपुले मने याही वरी याती मी मारीन म्हणतेने पापे केर घेन ऐसे देखत होतो दुस्वप्न तो छेवविला प्रभू देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती होतो उदकाची आरती रोहिणी पीतम जी किरडू तरी कापडाचे परिलहरी येत होती असाचे ऐसे वाय मृत या जीवाचे श्रेय तुवा घेतले आपुले प्रतिबिंबाने नव्हता स्या कुहा घालीला देखो आणि आता ऐसा धरी देते मी अनंत रखिले माते एरवी माझा तरी तुले वरी येत निश्चय होता अवधारी जी आताची साठा ही सागरी एकत्र मिळजे हे जगची आखवी बुडावे वरी आकाश ही तुटोनी पडावे परी झुंजने न घडावे गोत्र जेसी मज ऐसी अहंकाराची ओढी मी या अग्रजडी दिदली होती बुडी चांगची तू जवळा एरवी काढी कवनु माते नातीले आपण पाय एक मानिले आणि नव्हत या नाम गोत्र ठेविले थोर पिसी होती लागली परी राखिली तुम्ही मग जळत काढिले जोहरी तैती दिहासीच भैया उधारी आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्य सकाट दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काके मग मुहार नवक वाक्षे रिगो निठिला एक तुझे निगुसावी पणे एक वेळ बुद्धीची आठाय येणे हे दुसरे वराह होणे पडिले तुझा ते अपार तुझे केले एक वाचा काय मी बोले परिपाच ही पालवा मोकलिले मज प्रती ते काही न वचेची वाया भले यश फावले देवराया जे साध्यंत माया निर्शिली माझी आजी आनंद सरोवरीची कमळे तैसे तुझे डोळे आपुलिया प्रसादाची रावळे जया लागे करीती हा होत याही आणि मोहाची भेटी हे काय पापळी गोटी केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेसी आणि मी तव दातारा एक रुपयाची रिघो निगाभारा घेत आहे चारा ब्रह्मरसाचा येणे माझा जी मोह जाये येत विसुमो काही आहे तरी उदरलो की तुझी पाये शिवतले आहाती
पये कमलायत डोळसा सूर्यकोटी तेजसा मिया तुझ पासोनी महेशा परिशिले आजी ई भूती जया परी होती अथवा लयाहन जैशेनी जाती ते मज पुढा प्रकृती विवांचिली देवी आणि प्रकृती किरवगाना दिधला वरी पुरुषाचाही ठाव दाविला जयाचा महिमा पांगरोनी जाहला धडवता वेदू जी शब्द राशी वाडी जी का धर्मायसिया रत्ना तेवी ते यतीचे प्रभूचे पाये ओळखे म्हणोनी ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गे गम्य जे स्वात्म अनुभव रम्य ते या परी दाविले जैसा केरू फिटलिया आभाळी जैसा केरू फिटलिया आभाळी दिटिरिगी सूर्य मंडळी काहते सारुनी बुबळी जळ देखिजे नातरी उकलोनिया सापाचे वेडे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवशी पळे मग चढे निदान हाता नातरी उकलोनिया सापाचे वेडे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवशी पळे मग चढे निदान हाता तैशी प्रकृती ही आड होती ते देवेची सारोनी परोती मग परत्व माझी मती शेजार केली तैसी प्रकृती ही आड होती ते देवेची सारोनी परोती मग परतत्व माझी मती शेजार केली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय कृष्ण जय जय हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय कृष्ण जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 7 भाग 2। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 7 भाग 2। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। करावया अंगदाचे छळण दुरुक्ती बोलाची विंदान सुई अनुवादी रावण सावधान अवधार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय मा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया मा जीवानी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा पांडुरंग तुझी चरणीचे तुक्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे
करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 7व्या अध्यायाच्या भाग 2 ला परमसेवेला प्रारंभ करीत असताना गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव व हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. जगाचं जगजीवन परब्रह्म परमात्मा नरसैन्य घेऊन 400 कोसाच्या समुद्रावरती सेतू बांधून लंकेला आले. सुवेळाचल पर्वतावर वास्तव्य केलं. वानरांनी युद्धाला सुरुवात केली. वानर आणि राक्षसांचं युद्ध सुरू झालं आणि त्याच्यामध्ये नाहक जीवितहानी होऊ लागली. रामरायांनी पाहिलं, रामरायाचं मन द्रवलं गेलं, कळवळलं गेलं, अंतकरणाला पाझर फुटला. रामरायांनी ठरवलं, एकाच्या अपराधासाठी सगळ्यांना आपण का मारावं, का वेठीस धरावं, का सगळ्यांना त्रास द्यावा, का सगळ्यांचा जीव घ्यावा, हे बरोबर नाही. म्हणून काहीतरी मध्यस्थी काढावी, मधला मार्ग काढावा. युद्धामध्ये 4 मार्ग सांगितले जातात, त्याच्यातला साम वापरावा. बघूया समजावून सांगून. आणि म्हणून शिष्टाईसाठी अंगदाची निवड करण्यात आली. शिष्टाई करण्यासाठी भगवंताचं दर्शन घेऊन, चरण तीर्थ घेऊन, सगळ्यांची परवानगी घेऊन अंगद महाराज लंकेमध्ये आले. रावणाच्या भरसभेमध्ये येऊन सगळ्यांना अगदी धक्का पोचवला. सगळे गर्भगळित झाले. सगळेच असणारे रावणासहित प्रधान, सेनापती, राक्षस मंडळी, सभेतले सर्वच असणारे उपस्थित घाबरून गेले. अंगदानं आपल्या परखड वाणीमध्ये राम कोण आहे, हनुमंतराया कसे आहेत, मारुतीरायाचं काय प्राबल्य आहे, त्यांच्याकडे किती बळ आहे, ते काय करू शकतात, याची पुन्हा एकदा जाणीव राजा रावणाला भरसभेमध्ये करून दिली. भरसभेमध्ये लंकेचा राजा असणारा राजा रावण अंगदाकडून अपमानित केला जातो आणि हा अपमान राजा रावणाला सहन होत नाही. आणि मग अंगदाचं छळन करण्यासाठी लांबूनच दुरूनच हा रावण बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्याला टोचून म्हणतात, खोचक म्हणतात, मर्माचे शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. आता रावण काय बोलतो जरा ऐका, असं रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला सांगू लागले. सांडोनी दुर्गद्वार भूमी तू अलासी अमार्गगामी, या लागी तुझशी न बोलो आम्ही, मौनानुक्रमी राहिलो. त्यावेळेस रावण अंगदाला बोलू लागला, अरे म्हणले लंकेला येण्यासाठी दरवाजे आहेत म्हणले, पण तू दरवाज्यातनं आलाच नाही म्हणले, आडमार्गानं आला आणि तो आडमार्गानं चालणार आहे असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही तुला बोललो नाही, म्हणून आम्ही मौन धारण केलं. अशा प्रकारे राजा रावण अंगदाला बोलू लागला. अमार्गगाम्याची संभाषण हेतवामची अति दूषण,
ऐकोनी रावणाचे वचन हास्यावदन अंगद. म्हणजे जसं चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, खोटं बोल पण रेटून बोल, अशी पद्धत राजा रावणानं सुरू केली. आणि राजा रावण म्हणतो, तू मार्गानं चालणारा नाही संगदा. लंकेमध्ये यायचं होतं तर मुख्य प्रवेशद्वारातून यायचं होतं. अरे अनेक दरवाजे, दुर्गाला दरवाजे आहेत लंकेचे असणाऱ्या, म्हणले भोवताली जी आत येण्यासाठी प्रवेशद्वार केलेले ते कशासाठी आहेत म्हणले. आणि तू आला ते आडमार्गानं आलास म्हणले. आडमार्गी कोणी जे जातील त्यांची संगती तर करायची नाहीच म्हणले. कारण ते बुडतात, आपली कुळं बुडवतात, त्यांना स्वतःला तर तरता येतच नाही, स्वतःकडे शहाणपणा नसतो. म्हणून तू असा आडमार्गानं जाणार आहेस, आडमार्गानं येणार आहेस, हे आम्ही पाहिलं. आणि आम्हालाच वाटलं की आडमार्ग्याबरोबर, आडमुट्याबरोबर, आडदांडाबरोबर, जो अज्ञानी आडबंग आहे त्याच्याबरोबर काय बोलायचंय, आणि बोललं तर आपल्याला दूषण लागेल, आपला कमीपणा होईल, असं रावणाच्या मुखातले शब्द अंगदाने ऐकले. आणि अंगद हसायला लागले. रावणा ऐक सावधान, देखती पुढीलाची अवगुण, आपुले न देखती दूषण, राशभ पूर्ण ते एक. राजा रावणाला अंगद बोलू लागली. ए राजा रावणा ऐक म्हणले, सावधानतेने ऐक म्हणले, सर्व अंगाचं कान करून ऐक म्हणले. अरे समोरच्या मध्ये दोष पाहणं आणि आपल्यातला असणारा दोष झाकून ठेवणं म्हणजे कसं माहितीये का म्हणले, आपला तो बाबून दुसऱ्याचं ते कार्ट, हे अशी तुझी गत झाली बघ राजा रावणा म्हणले. आणि असे जर कोण वागत असतील म्हणले तर त्याच्यासारखा गाढव तोच आहे म्हणले, बिन आकलेचा त्याच्यासारखा तोच आहे. अशा प्रकारे राजा रावणाला अंगद बोलू लागले. पुच्छ राशभाची ठाई, हे तव लांडे गदडे पाही, स्वधर्म विवेक ज्या नाही, ते नरभुई भारभूत. ज्याप्रमाणे गाढवाची शेपटी असते म्हणले, शेपटी ती किती असते हो म्हणले, छोटीच असते म्हणले. आपण म्हणतो ना लांडी लांडी, तशी आखूड असते म्हणले. पण ती शेपटी कशासाठी असते हे त्याला काही कळत नाही म्हणले गाढवाला. अहो ते घाणीत लोळल्यावर घाण ह्या शेपटी झालेली असते, गदडी गदडी झालेली असते म्हणले. तसं तुम्हाला स्वधर्माचा अजिबात लवलेश नाही म्हणले. तुम्ही गदडे झालेले आहेत. आणि असे जर या पृथ्वीवर नर असतील तर ते जमिनीला भार आहेत म्हणले, खायला कार आणि भूमीला भार, अशी अवस्था आहे राजा रावणा. अंगद बोलू लागला. वानरा आकाश गमन, हे तव आमुचे स्वधर्माचरण, स्वधर्माला विजय जे दूषण, शुकर स्वान तो एक. अरे वानरांना आकाशपंतानं उड्डाण घ्यायचं, किकड्या ठोकायच्या, उसळ्या घ्यायच्या, उड्या मारायच्या, गमन करायचं, हे आमचं स्वधर्माचं लक्षण आहे म्हणलंय. आणि आमच्या स्वधर्माला तू नावं ठेवतोस राजा रावणा. अरे जसं लांब तोंड असतं ना म्हणले, तशा डुकराच्या तोंडाचाच काय रे म्हणले. अरे कुत्र्यापेक्षा सुद्धा तू बेकार आहे म्हणले. तुला कुत्रा म्हणणं, डुक्कर म्हणणं, गाढव म्हणणं, यात सुद्धा त्या प्राण्यांचा अपमान आहे. राजा रावणाला अंगद बोलू लागला. मुख्य अधर्म तस्करपण,
तेही परदार हरण खतेला पापी तू रावण काळे वदन तिही लोकी. अरे लय नीतीने शिकवायला लागला काय म्हणले, लय शांतपणा करायला लागला काय राजा रावणा. हा चोरट्या म्हणले, चोऱ्या करतो म्हणले, तू पाप करतो आणि आम्हाला पुण्य काय आहे, पाप काय आहे, चूक काय आहे, बरोबर काय आहे हे आम्हाला सांगतो काय म्हणले. अरे परस्त्रीची चोरी केली म्हणले, असा असणारा खट्याळ नाट्याळ दुष्ट दुराचारी चांडाळ राजा रावणा तो आहे म्हणले. तुला लाज आहे का रे म्हणले राजा रावणा. काळ तोंड तिन्ही लोकात घेऊन मिरवतो म्हणले, अक्कल आहे का राजा रावणा तुला. ए अधर्मानं वागणाऱ्या चोरा. राजा रावणाला अंगद बोलू लागला, वेद बाह्य तू एक जाण, स्वधर्म कर्मी तुझ दूषण, महापापी तू रावण, काळे वदन तिही लोकी. अरे नीतीच्या नियमाच्या शास्त्राच्या बाहेर जाणारा तू, स्वधर्म कर्माला दूषण लावणारा तू, महापापी राजा रावणा तू, तुझं काळ तोंड अरे दाखवायला तर तुला लाज वाटली पाहिजे म्हणले. त्रिभुवनामध्ये तुझी चोर म्हणून, जार म्हणून, फसवा लबाड म्हणून, अधर्मी म्हणून अपकीर्ती पसरलेली आहे. काळ तोंड तुझं राजा रावणा झालेले, तुला तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही. अंगद बोलू लागला, निखट देखो नि रावण, त्याची करावया निर्दळन, आले अंगदासी स्फुरण, रोम संपूर्ण थरकती. राजा रावण अगदी आपल्या जवळ आहे, आवाक्यात आहे. एक घाव दोन तुकडं करावं का या राजा रावणाचं असं अंगदाला वाटू लागलेलं आहे. ह्याला एका झपाट्यातच आपला इंगा धाव काय, याला मारू का, याचा घात करू का, अशा प्रकारे अंगदाच्या अंगामध्ये आवेश निर्माण झालेला आहे. अंगदाला स्फुरण आलेलं आहे आणि अंगदाच्या अंगावरची असणारे रोम उभे राहिलेले थरकू लागलेले आहेत. रावण मारीन मारिली ठाई, अवघी खंडली शिष्टाई, मनोनी सरसावला पाही, आठव काही नाठवे. आठव काय असतं आणि विस्मरण काय असतं. आठवणं हे माणसाचं कर्तव्य असतं, विसरणं हा माणसाचा स्वधर्म असतो. पण लक्षात ठेवणं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं. आणि आठव नाठाव हे भावाभाव परमार्थामध्ये विसरून जावं लागतं. काय आठवावं आणि काय विसरावं हेही परमार्थात आल्यानंतरच कळतं. रावणाला जागच्या जागी मारावं आणि रावणाला मारलं तर आपण शिष्टाईला आलेलं कार्य हे मध्येच बंद पडेल, मध्येच थांबेल, शिष्टाई पूर्ण होणार नाही. म्हणून अंगद सरसावला म्हणतात, अंगद खवळला देखोन, चळी कापे दशानन, राक्षस कांपती प्रधान, दुसरे विघ्न हे आले. अंगद खवळलेला पाहिला, अंगद चवताळायला लागलेला आहे, पुढे यायला लागलेलं आहे. आता आपल्यावर हल्ला करतो की काय, सरसावलेलं आहे अंगद. हे 10 तोंडाच्या राजा रावणानं पाहिलं. राजा रावणाची तर बोबडीच वळाली, थरथर 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 कापायला लागला. राक्षस प्रधान सगळी भयभीत झाली, सगळ्याची घाबरगुंडी उडाली आणि सगळे लट 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 कापायला लागले. म्हणायला लागले, हनुमंतराया पहिलं विघ्न आलं होतं, आता हे दुसरं विघ्न आलं. पहिला करून गेला होळी, दुसरा आला त्याहुनी बळी, राक्षस कांपती चळाचळी, आतुरबळी वानर. पहिला एक वानर आला होता, लंकेत सगळी जाळपोळ करून गेला.
दुसरा त्याच्यापेक्षा बलाढ्य आला. राक्षस थरथर कापायला लागली. हे वानर तर पहिल्या वानरापेक्षा आतुरबळी दिसतोय म्हणायला लागले. लंक निरोधी श्री रघुनाथ निशंक एकला रामदूत आम्हासी करू आला अंत चळी कांपत राक्षस. लंकेभोवती रामरायानं वेढा दिलेला आहे सगळ्या आपल्या सैन्यानिशी. पण आतमध्ये लंकेमध्ये एकला एक रामभक्त रामदूत निशंक निधड्या छातीचा शूर वीर महावीर आमचा अंत करण्यासाठी आलेला आहे. किती धाडशे, किती पराक्रमी, काय अंगव नाही या वानराची. म्हणून सगळे राक्षस घाबरून थरथर कापायला लागले. अंगदाचे दृष्टी पुढे पाहता रावण झाले वेडे. राक्षस सैन्य ते बापुढे येरदडे ये रामागे. अहो रावण भयभीत झाला. रावण चक्रावला गेला. रावण भांबावला गेला. लय घाबरला रावण. लय लय म्हणजे अंगदाकडे बघिना सुद्धा म्हणले. आणि अंगदाच्या डोळ्यासमोर अशी घाबरगुंडी राजा रावणाची उडाली सांगता सोयी नाही म्हणले. मग बाकीच्या राक्षस सैन्याचं काय घेऊन बसला म्हणले. ते तर लय किरकोळ. एकाच्या मागे एक दडायला लागले. आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. रावण हंता श्री रघुनाथ या लागी न मारीची हनुमंत. मूर्खपणे मी उन्मात लंकानाथ मारू पाहे. रावणाला मारणारा कोण आहे तर रामराय. रामराय बाण सोडून या रावणाला मारणार आहेत. म्हणून माझ्या अगोदर आलेले सद्गुरु श्री गुरु भक्त सखे रामभक्तामध्ये अग्रणी असणारे आमचे हनुमंत बाप्पा त्यांनी राजा रावणाला मारलं नाही म्हणले. आणि मी काय मूर्ख आहे म्हणले राजा रावणाला मारायला. का राजा रावणाला घात करण्यासाठी मी उन्मत्त झालेलो आहे. का लंकानाथाला मारावं ही इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. असा विचार अंगद महाराज करू लागले. करिता श्रीराम नाम स्मरण समूळ पळे मूर्खपण क्रोधानुवृत्ती गिळो निदान सावधान पै झाला. आपल्यामध्ये अशा प्रकारची का बुद्धी संचरली. का आपण वाईट विचार करू लागलो. का राजा रावणावर हल्ला करण्याचा भेद दाखवू लागलो. कुठेतरी चुकतंय याची जाणीव अंगदाला झाली. आणि अंगद नामचिंतन करू लागले. राम 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 राम. आणि रामनाम ज्यावेळेस मुखामध्ये घेतलं त्यावेळेस मूर्खपणा पळून गेला. राग आलेला गिळून टाकला आणि स्वतः सावध अंगद झाला. सोमुखे बोलिला रघुपती अंगदांगी शौर्य शांती गिळनिया क्रोधानुवृत्ती सभे प्रति बैसला. रामराय म्हणले होते म्हणले स्वतः अंगदा तू रागीट पण तसाच आहे, धाडशी पण तसाच आहे आणि तुझा शांत स्वभाव मला फार आवडतो म्हणले. असं रामरायांनी बोललेलं वचन अंगदाला आठवलं. अंगदाने आपला राग आवरला, गिळला रागाचा आवंडा आणि सभेमध्ये अंगद महाराज बसलेला आहे. 84 संख्या योजन उंच रावण सिंहासन अंगदही तत्समान घाली आसन ते ऐका. 1 योजन म्हणजे 4 कोस आणि रावणाचं आसन होतं म्हणले 84 योजन उंच आणि त्या उंच सिंहासनाच्या बरोबरीनं अंगदानं
आपल्या शेपटीचं आसन तयार केलं आणि राजा रावणाच्या समोर शेपटीच्या आसनावरती अंगद बसलेला आहे. जेवी लंका दहन हेत उच्च वाढवी हनुमंत रावणास सम आसनार्थ उच्च पुरुषार्थी अंगद. जेवी लंका दहन हेत उच्च वाढवी हनुमंत रावणा सम आसनार्थ उच्च पुरुषार्थी अंगद. याप्रमाणे हनुमंत या सीतामाऊलीच्या शुद्धीसाठी आले होते ना. लंका दहन करण्याच्या वेळेस हनुमंत यांनी जशी शेपटी वाढवली होती, राजा रावणाच्या समोर शेपटीचं आसन करून राजा रावणाच्या आसनाच्या सिंहासनाच्या बरोबरीनं शेपटीचं आसन करून हनुमंतराय जसे बसले होते तसंच पुरुषार्थी अंगदानही केलं म्हणतात. आपल्या शेपटीचं आसन केलं, राजा रावणाच्या आसनाच्या बरोबरीनं आसन तयार करून त्या शेपटीच्या आसनावर अंगद राजा रावणाच्या समोर बसलेला आहे. पुच्छ वाढवोनी जाण त्याचे वेळोनी पुच्छासन अंगद बैसला पण समसमान दशमुखा. शेपटी वाढवली, शेपटीचं आसन केलं आणि त्या आसनावरती राजा रावणाच्या समोर जसा राजा रावण सिंहासनावर ऐटीत बसलेला आहे तसा अंगद ही राजा रावणाच्या समोर अगदी ऐटीत बसलेला आहे. दशमुखेसी सम्मुख अंगद बैसला निशंक रावणा लागली टकमक अतिसंशक राक्षस. 10 तोंडाच्या राजा रावणाच्या सिंहासनाच्या समोर अगदी जवळ अंगदानं आपल्या शेपटीचं सिंहासन तयार केलं आणि त्या विटोळ्यावरती अंगद महाराज बसले. बसून राजा रावणाच्या तोंडाकडे एकटक पाहायला लागले आणि त्यावेळेस राजा रावणाला मात्र शंका यायला जागाच राहिली नाही. अति मन असं संशयी झालं. आता याच्या समोरून कुठं उठून जाता येत नाही, कुठला बेत आखता येत नाही, काही करता येत नाही. आपल्या समोरच हे असणारे वानर शेपटीचं सिंहासन करून बसलं म्हणले. अशी अवघड परिस्थिती झाली. रावणाच्या डोळ्याला टकमक लागली. पापणी सुद्धा राजा रावणाची लवेना झाली. अशी अवस्था राजा रावणाची झाली आणि बाकीच्या राक्षसांच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका येऊ लागल्या. अंगदा येतो नि परतासर ऐशे मनावया दस शिर न संभवे पै उत्तर ऐसा अत्युग्र कपी भाषे. अंगद एवढा असा त्याची पुंज दिसू लागलेला आहे. खवळलेला चवताळलेला सिंह असावा असा अंगद दिसू लागलेले आहे. हे अंगदा जरा पाठीमाग हो, सर बाजूला, असं मनाची हिंमत सुद्धा साधी राजा रावणाला होईना म्हणतात. राजा रावण शिडी चुप झालेला आहे, काही बोलेना, गप्प. अशी अवस्था राजा रावणाची झालेली आहे. रावणा सम्मुख शिंहासनी अंगदा बैसवानी पुच्छासनी वाकुल्या दावी फळे खावणी मिचकावणी नाही नाते. राजा रावणाच्या सिंहासनाच्या समोर शेपटीचं सिंहासन करून बसलेला अंगद डोळं मिचकावू लागलेलं आहे, फळं खाऊ लागलेलं आहे. राजा रावणाला वाकडं दाखवू लागलेलं आहे, म्हणजे खोड्या करू लागलेल्या आहे. अंगद श्रीरामाचा दूत एकला आला से सभेत तिने राक्षसा आकांत भय कुळीत रावण. अंगद श्रीरामाचा दूत आहे म्हणले. रावणाच्या सभेमध्ये एकटा आलेला आहे, त्यामुळं सगळ्या राक्षसांना आपला शेवट आल्यासारखं वाटू लागलेलं आहे. एवढंच नाही, स्वतः राजा रावण सुद्धा खूप अंगदाला पाहून घाबरलेला आहे. अंगदा बैसला देखोन
हळूच पुषे दशानन हनुमान नव्हेशी तरी तू कोण अगमन किमर्थ. अंगद राजा रावणाच्या समोर शेपटीचं सिंहासन करून बसलेलं आहे आणि हळूच आवाजात कुणाला ऐकू जाऊ नये असं राजा रावण म्हणतो, तू काय हनुमंत तर नाही रे म्हणले, हनुमंतासारखं दिसत नाही म्हणले, म्हणजे हनुमंताला मी पाहिलेलं आहे म्हणले, मग तो हनुमंत नाही तर नक्की कोण आहे म्हणले, कशाला आलाय म्हणले, लंकेत कशाला आलाय, का इकडे येणं केलं, कशासाठी आगमन झालं, काय तुमचं नाव, असं हळूच घाबरून कुणाला ऐकू जाऊ नये असा राजा रावण अंगदाला बोलू लागलेला आहे. ऐसे पुसता लंकानाथ अंगद आपुला वृत्तांत सोये असे पै सांगत श्री रघुनाथ स्मरोनी. हळूच राजा रावणानं अंगदाला विचारलं, तो हनुमंत नाही रे म्हणले, मग कोण आहे म्हणले, काय तुझं नाव, कशासाठी आला, काय काम काढलं, जरा माहिती सांगशील का बाबा. राजा रावणाचा हा प्रश्न अंगदाने ऐकला. मनामध्ये भगवंताचं नामचिंतन करत रामरायाचं स्मरण करत अंगद महाराज राजा रावणाला आपली माहिती सांगू लागले. आता अंगद राजा रावणाला काय माहिती सांगतात याचं चिंतन आपण पुढील भागात सेवेकरता घेऊ. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. हरि रेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपो, यति यश्यमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरती, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा, सुकुळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरंगना बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी, हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे, हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे,
हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।